ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे मनसिका हे मागा हेचे देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाताला जनको म्हणी मनसिका हे मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसिका ही मागा हेची देगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संताची ये माता चरणावरी 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 साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा संताची ये माता चरणावरी संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरे मनसिका ही मागा हिची देगा पांडुरंगा श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपलं असणारं आराध्य दैवत सकल सत्ताधीश रुक्मिणी प्राणसंजीवन श्रीहरी पंढररायासमोर मागणी करतात. आजचा आपल्या या शिरदवाडमध्ये सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेचा अगोदरचा म्हणजे जागराचा दिवस आहे.
आजच्या सेवेला जागराची सेवा म्हणलं जातं. 7 दिवसामध्ये जरी रोज जागर नाही करता आला तरी उद्या काल आहे म्हणून आज काय करायचा असतो, जागर. असा एक साधारण नियम आहे. म्हणून आजच्या सेवेला काय म्हणायचं असतं, जागराची सेवा. आणि प्रघात असा आहे की जागरा दिवशी मागणी करायला हरकत नाही. कारण गेल्या 7 दिवसामध्ये आपण भगवंताला काही मागितलेलं नाही. 6 दिवसामध्ये. आणि उद्या तर काही मागता येत नाही. उद्या फक्त त्याच्या काय ऐकायच्या, लीला वर्णन करायच्या आणि त्या ऐकायच्या. म्हणून मागायचं जर झालं देवाला तर मग उद्या लीला वर्णन करायचं आहे. उद्या सांगताय तर झालेल्या सप्ताहाबद्दल देवाकडे काहीतरी मागावं, केलेल्या पारायणाबद्दल देवाकडे काहीतरी मागायचं झालं तर कधी मागावं, आज मागावं. आणि म्हणून आजच्या दिवशी जागराच्या सेवेला मागणी पर अभंगाचं चिंतन करण्याचा एक प्रघात आहे. आणि म्हणून मग मागणी कोणती घ्यायची, तर ज्या निमित्तानं अशा पद्धतीनं सप्ताह आहे, वैकुंठवासी दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताचा असणारा हा सप्ताह. एकादशीच्या दिवशी महाराज दादांचं पुण्यस्मरण असतं. तो पुण्यस्मरणाचा दिवस या सप्ताहामध्ये घेतलेला आहे. आणि आजच्या दिवशी जागर आहे, उद्याच्या दिवशी या सप्ताहाची सांगता आहे, काल आहे. तसं पाहता इथं काही हे गाव काय मला नवीन नाही. बसलेली श्रोती काही नवीन नाही, काहीतरी नवीन चेहरे थोडेफार आहेत, नाही का. ती उभारलेली मुलं आहेत तेवढा असतानापासून मी इथे येतोय. आलेलो आहे पूर्वी बऱ्याच वेळेला. आणि कीर्तनाच्या बाबतीमध्ये मला स्वरातला स्वर कळायच्या अगोदरची पासूनची मंडळी आहेत. मी ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला दादा मला सांगायचे, गायकवाड बंधूकडे थोडं लक्ष देऊन ऐकायचं बरं का. म्हणलं बर. असं आहे. अशी काही प्रेमातलं गाव आहे, मंडळी आहेत आदरीकर संप्रदायामध्ये. आणि त्यांच्याच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारा हा सप्ताह आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी येणं उचित अशा पद्धतीचं भाग आहे. फक्त उशिरा येणं अपेक्षित नव्हतं, नाही का. मी वेळेतच निघालो होतो, शिरोळमध्ये वेळेतच पोहोचलो होतो. आता मी काय सांगू, तुमचंच गाव आहे ते. काय झालं नेमकं गोंधळ, 2 दिवसापूर्वी मी एक नवीन वाहन खरेदी केल्यामुळं त्याची पूजा केली. मी निघणार तोपर्यंत दुसरे लोक मित्रमंडळ आम्ही पूजा करणार म्हणून थांबा, आता काय तेवढं सगळंच डावलता येत नाही. आणि शेवटी समजवायचं कोणाला हे आपल्या हातात असतं, त्यांना का तुम्हाला. त्याच्यात तुम्हाला समजवणं मला सोपं जाईल असं मला वाटलं बरं का. आणि निघालो. विलंब करता विघ्न ओढवे म्हणल्यासारखं त्या अब्दुल्लाट मध्ये कशाची मिरवणूक होती माहित नाही मला, पण ती सुरू होती. ते झाल्याशिवाय काय रस्ता रिकामा झाला नाही. जाताना कोण लाटचं आलं असलं तर बघा कशाची आहे ते, म्हणजे खोटं काही नाही त्यात. आणि त्याच्यामुळे यायला थोडा काय झाला, उशीर झाला. ही पहिली चूक. यायला उशीर झाला ही कितवी चूक, पहिली चूक. माणसाने एका चुकीत सुधारायला पाहिजे. कीर्तन सोडायला जो उशीर केला तर दुसरी चूक होती. यथामती यथा अवकाश दादांचं स्मरण करून आपल्याला जेवढं या अभंगाचं चिंतन करता येईल तेवढं चिंतन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि भगवंताच्या समोर काय करायची आहे, मागणी करायची आहे. खरं पाहता तुकाराम महाराजांना जर विचारलं देवाकडे मागायला पाहिजे का, तर महाराज असं सांगतात, बाबा देवाकडे काही मागायचं नाही. आम्ही देवाकडे काही मागत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची नित जाणत सो. महाराज सांगतात, बाबा मी देवाकडे काही मागत नाही. देवाकडे मागणं अनुचित आहे. एका बाजूला असं महाराजांनी म्हणलेलं आहे आणि त्याच महाराजांनी देवाकडे मागणी केलेली आहे. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरे, किंवा मागणी ते कतुज प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, वा हेची सुख पुडती मागतो आगळे, हेची दान देगा देवा. अनेक अशा पद्धतीनं महाराजांनी मागणी केलेली आहे. मागणी प्रकरणच आहे. आणि मग महाराजांनी एका बाजूला असं सांगितलं देवाकडे मागत नाही आम्ही, आणि दुसऱ्या बाजूला मागितलंय. म्हणजे निवडणूक आल्यावर जवळ दुग्गल असं बोललेलं आहे का, पक्ष बदललाय का, नाही. मग काय केलेलं आहे, तर महाराजांनी मागत नाही असं म्हणलेलं आहे. काही मागणे हे आम्हा काहीच असं म्हणलेलं नाही. थोडस तुम्ही जर इथं व्याकरणाकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल, काहीच मागू नये असं म्हणलं नाही. काही मागणे अनुचित
या नाण्याची दुसरी बाजू असते काही मागणं उचित. वेळ व्याकरणाची नाही शिकरणाची आहे हे मला माहिती आहे. काहीच मागू नये असा त्याचा अर्थ नाही. काही मागणे अनुचित या म्हणण्यामाग दुसरी बाजू असते काही मागणे उचित. आता उचित काय आणि अनुचित काय हे ठरवता आलं पाहिजे. आपल्याला जे मागण्याची इच्छा होते, वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य, या पद्धतीनं जर काही मागणी करण्याची इच्छा असेल तर ती अनुचित प्रकारात आहे. आणि संतांच्या गाथ्यामध्ये जी मागणी देवाकडे आहे ती कशा प्रकारात आहे? उचित प्रकारामध्ये. म्हणून देवासमोर मागायला हरकत नाही. पण मागत असताना सुद्धा तो देव आहे हे लक्षात घ्यायचं. दान देगा उदार श्रेष्ठा, परब्रह्म तू वैकुंठा, मुक्ती मार्गीच्या चोहटा, फुकटने घेतया बाबा बाळचंदू. दानशूर असणाऱ्या या जगामध्ये बरीच मंडळी दानशूर आहेत. दानशूर असलेल्या लोकांकरवी बरेचसे कार्य होत असते. आणि दानशूर लोक जी आहेत त्याच्या यादीमध्ये सर्वश्रेष्ठ दानशूर आहे. उदार श्रेष्ठा म्हणले त्यातला काय आहे? हा श्रेष्ठ आहे. म्हणून त्याच्या समोर मागणी करताना त्याच्या समोर मागणी करताना तो देण्याला दानशूर आहे, दातृत्व संपन्न आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, परी कैवल्य ऐशे पवित्र, वैरिया ही दिदले. असा मोठा दानशूर आहे हे आपल्या ध्यानात पाहिजे. नाहीतरी आपण काय करायचं, मागणी चुकली की काय होतो? घात होतो. मागणी चुकली की काही उपयोगाचं होत नाही. आपण एखाद्याच्या शेतामध्ये दिवसभर काम करायचं आणि दिवसभर काम करून संध्याकाळच्या वेळेला त्याने आपल्याला विचारावं काय पाहिजे? एवढे काम केलं दिवसभर, त्याच्या बदल्यात आता तुम्हाला मी काय देऊ? असं विचारल्यानंतर काय नाही, सकाळी तंबाखूची पुडी घेतली होती, पुन्हा राहील तर तेवढा द्या. क्षुल्लक मागणी त्याच्या समोर जर केली तर केलेले कष्ट काय गेले? वाया. झालेल्या केलेल्या सेवेबद्दल किंवा घडलेल्या भगवंताच्या अनुष्ठानाबद्दल जर मागणी करायची असेल तर समान मागणी करावी. काय गंमत आहे, मागणी करत असताना बऱ्याच मागण्या अशा आहेत ज्या पूर्ती करताना आपलं पुण्य कापून घेतल्या जातं. काय घेतात? पुण्य. आपण एखादी उचित वस्तू मागावी, आपल्याला प्राप्त होईल, पण तेवढ्या बदल्यात त्याचं आपलं पुण्य कमी होतं. मागणी अशी करावी की पुण्य कमी झालं नाही पाहिजे, पापही वाढलं नाही पाहिजे, उलट पुण्यात भर पडली पाहिजे, सेवेत भर पडली पाहिजे. अशी मागणी करायची असेल तर आपलं डोकं लावायची गरज नाही. संतांनी जे देवाकडे मागितलेलं आहे ते आपण मागायचं. कारण काय आहे, व्यवहारामध्ये आपण ज्या वेळेला एखाद्या वेळेला आजारी पडतो, आजारी पडल्याच्या नंतर समजा आपल्याला एखादा असा आजार झालेला आहे, एखादा खोकला वगैरे ताप झालेला आहे, तर आपण औषध खाणार कोण? खायचं आपण खायचं. त्याचे पैसे कोणी द्यायचे? आपणच द्यायचे. त्याचे परिणाम कोणी भोगायचे? आपणच भोगायचे. ते कडू लागलं तर कोणाला लागणार आहे? आपल्याला लागणार आहे. पण त्याचं एवढं सगळं जरी आपण करायचं असलं तरी ते घेण्याची प्रक्रिया डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय करता येत. सल्ला कुणाचा घ्यायला पाहिजे? डॉक्टर. किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला घर बांधायचं, इथं घर बांधायला चालू आहे का? मंदिर आहे? घरच आहे, ग्रामपंचायत आहे, ते शासकीय काम आहे. आपण घर बांधतो, ती जागा कोणाच्या मालकीची पाहिजे? अहो सरळ गोष्ट आहे, आपल्याच गायरांमध्ये बांधायचं असते काय? जागा आपल्या मालकीची पाहिजे. आपण घर बांधायचं आहे, आपल्याला पाहिजे तसं बांधायचं आहे, त्याच्यामध्ये आपणच राहायचं आहे. त्याच्यातलं जे काही कोणी कुठल्या बाजूला काय पाहिजे, कसं पाहिजे, हे सगळं आपल्या म्हणण्यावर ठरणार आहे. पण बुद्धी आपली चालत नाही. बुद्धी कोणाची पाहिजे तिथं? इंजिनियरची, म्हणजे अभियंत्याची बुद्धी वापरूनच ते बांधले गेलं पाहिजे. नाहीतर पुढची भिंत बांधूपर्यंत मागची पडायची, आपण बांधलं तर. असं त्या पद्धतीनं आपण केलेल्या सेवेबद्दल जर भगवंताला काही मागण्याचा प्रसंग आलाच तर मात्र संतांच्या बुद्धीनं मागायचं. आपल्या बुद्धीनं आपलं हित होत नाही. विठाला आणि मग संत महात्मे या भूतलावरती येऊन या भगवंताच्या समोर कशाची मागणी करतात? तर आपल्याकडून घडलेल्या सेवेबद्दल देवासमोर मागताना तुकोबरे सांगतात, आम्हाला तुझ्या अंगी येऊन पुन्हा सेवाच करता यावी, याच्या करता आम्हाला काय दे? तुझ्या दासाच्या घरी जन्म दे. हरी दासाचे घरी
महाराज म्हणतात तुझ्या दासाच्या घरी आम्हाला जन्म पाहिजे, मज उपजवा जन्मांतरी. पण देवा समोर उभं राहून तुकोबाराय देवाला सांगतात मी तुझ्या समोर मागणी केली, पण कशा करता केली, तू म्हणालास काहीतरी मागा. म्हणून तुकोबाराय म्हणतात म्हणून आम्ही हे मागितलं. मनसी काही मागा, 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 मनसी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, 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 हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंग. देवाला महाराजांनी सांगितलं देवा तू म्हणतोयस मागा मागा म्हणून आम्ही मागतो. आता मोठ्या माणसाला नाही नाही म्हणता येत नाही. म्हणजे मोठा माणूस ज्या वेळेला आपल्याला म्हणतो मागा मागा मागा, काहीतरी घ्या काहीतरी घ्या, त्याला नको 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 किती वेळा म्हणायचं. दादा नेहमी सांगायचे मोठ्याला कधी येतो म्हणू आणि गरीबाला कधी देतो म्हणू, आणि म्हणलं तर ते द्यावं आणि यावं. त्याच्यात आपण काही ऋणी नसतो, पण बोललेल्याचा शब्द काय होतो ऋणी होतो. आणि म्हणून करता अशा मोठ्या दातृत्व संपन्न असणाऱ्या जगाच्या मालकाला देवाला तुकोबारायांनी सांगा आम्हाला काही नको आहे. तू काय म्हणे देवा तुझी नलगे दसोडी. दसोडी माहित आहे का आपल्याला? तुमच्याकडे ऊस आहे त्याच्यामुळे दसोडी सुद्धा आहे. शहरातल्या भागातल्या लोकांना दसोडी माहिती नाही, कारण अलीकडल्या काळात आपल्याकडेही दसोडी कमी लोकांना माहिती आहे. आणखी काही दिवसांनी दसोडी माहीतच नसेल, कारण सगळे कोराडीचे दांडे आता कशाचे आले, फायबरचे आले. तुम्हाला इकडे मिळत नसले तर सांगा, आमच्या पंढरपुरात मिळते. खुरप्याचा दांड मूठ कशाचे आलेले आहे, फायबरचे. त्याच्यातून दसोडी घुसत नाही. उलट खुरपच हातातून कधीतरी निष्ठून दुसऱ्या हातावर येईल सांगता येतं. म्हणजे सांगण्यात हेतू एवढा लाकडीच मूठ बरी होती. जुनं ते चांगलं होत आहे आणि असणार आहे. असो म्हणजे त्या दसोडी केवढी असते आपल्या तळ हातामध्ये, उभं एवढा त्या लाकडाचा तुकडा घुसतो, एवढा छोटा, दिसतही नाही. नंबर आलेल्या माणसाला ते दिसतही नाही चष्म्याच्या नंबरात. तर ते काय होतंय, तेवढं सुद्धा देवा आम्हाला तुझ्याकडून काही नकोय असं म्हणणारे तुकोबाराय. पण मात्र देवानी मागून घ्या काहीतरी माझ्याकडून घ्या असं म्हणल्यानंतर देवासमोर मागणी करतात की बाबा देवा तुझ्या दासाच्या घरी आम्हाला जन्म प्राप्त होऊ द्या. हरिदासाचे घरी काय या हरीच्या दासाच्याकडे एवढं. तुकाराम महाराजांनी सांगितलंय हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस होणी राहती उदास बळकट कास भक्तीची. पूर्ण अभंगात बघून घ्या. धरुणी पाय त्यजिले जन
न लगे मानमृतिका धन कंठी नामामृतपान न लगे अनायशे झाले. ज्यांच्या पोटामध्ये मोठा वाव आहे, वाव तरी उदंडची पोटी, धीर तरी सिंधू ऐशे जगजेठी. काम क्रोधा न सुटे मिठे, गिरे तरी वेटे राबवती. मोठे बलवान आहेत, बळ तरी नागवती काळा. लीन तरी सकळाच्या तळा, उदार तरी देहाशी सकळा. जाणोनी कळा सर्व नेनते, म्हणून संसार तो तयांचा दास. मोक्ष तो पाहतसे वाची, तो वाट बघत उभा राहतो. आणि रिद्धी सिद्धी देश वटा त्रास, न शिवती आस वैष्णवजन. त्यांच्या रिद्धीला सिद्धीला भगवंताने देव केलेल्या कसल्याही या गोष्टीला ते शिवत नाहीत. जन्म मृत्यू सपना सारिखे, आपत्यान दिशे पारिखे. तुका म्हणे अखंडित सुखे, वाणी वदे मुखे प्रेमामृताची. ज्यांच्या वाणीमध्ये प्रेमामृत म्हणजे परमामृत म्हणजे देवाचं नाम, असं सतत नामधारक जे आहेत त्याच्या हरीचे दास आहे. आणि म्हणून हरी सारखे ते हरीचे दास आहेत. याच्यामध्ये असं आहे, कारण देवाचं वर्णन आहे, अविनाश करी आपुलिया ऐंशे, लावी मना पिशे गोविंदाचे. हरी ना म्हणजे हरीचे दास भगवंताचं सतत चिंतन करतात, ते नामधारक आहेत. आणि नामधारकाची फलश्रुती आहे गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. वेदनाही देवातया, वेदनाही देवातया, वेदनाही देवातया, वेदनाही देवातया. मग गोविंद ते काया, 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 मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया ही त्या भगवत चिंतनाची फलश्रुती. भेद नाही देवातया, त्याच्यात आणि देवात भेद राहत नाही. ज्ञानोबरांचं प्रमाण आपल्याला ठाऊक आहे. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडी पांगरू हरी. या न्यायानं भगवत चिंतकाला भगवान परमात्मा आपल्यापासून वेगळं ठेवत नाही. हा आपल्या भाषेतलं वर्णन झालं. शास्त्र भाषेमध्ये याला सांगायचं झालं तर परमात्मा आपल्या नामधारकाला स्वरूपता मुक्तीचं प्रदान करतो. स्वरूपता म्हणजे त्या स्वरूपाला विलीन करून घ्या. अशा पद्धतीनं हरीचे दासांचं हे मोठं वर्णन आहे. हरीचे दास मोठे आहेत. मोठ्याचा दास होणं हे काय आहे, अतिशय प्रकारामध्ये मोठ्या सेवेचं बल निर्माण करणारी गोष्ट आहे. पण
जगद्गुरु तुकोबारायांनी हे दास्यत्व वर्णन केलं. दास्यत्व ही नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे. दास्यत्व ही नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे. आणि दास्यत्व भक्ती वर्णन करत असताना मारुतरायाला सोडून त्यांचं वर्णन करता येत नाही. एवढं मोठं दास्यत्व भक्तीवरती नाव कोरलेलं आहे मारुतरायाचं. दास्यत्व हनुमंते निकटपै केले म्हणून देखिले रामचरण. मारुतरायाचं दास्यत्व अपार अशा पद्धतीनं आहे. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये तुकाराम महाराजांनी मारुतरायाला विचारणा केलेली आहे. शरण शरण जे हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मला भक्तीची वाट दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, दावाव्या सुभटा, भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. आता फोटोतल्या दादांना आनंद झालाय. कारण मी भजनात एवढी प्रगती केली त्यांनी नाही ऐकली, ऐकायला पाहिजे होती. गेल्यानंतर झालेली प्रगती आहे. असो, दोन चाली एकत्र कसं असतंय, मेजवानी समोरचा खाणारा कोण आहे बघून द्यायची असते. ज्याला पिठलं भाकरीच खायची सवय आहे त्याला श्रीखंडपुरी आवडत नसते, नाही का? असो, काजू म्हणलं की बदाम समोर येते, तसं एक चाल झाली की जोडत चाल आली पाहिजे. असं काजू बरोबर तुम्ही खडी साखर खातो म्हणला चालत नाही. काजू बरोबर गोड खाण्याची इच्छा असेल तर मनुकेच खायचे असतात. हे लक्षात घ्या. तू म्हणाल पंगत आहे का नाही, हे भजनातलं सांगतोय, ते उदाहरण आहे फक्त. कुंडली कवरदा ज्ञान विठला विठला विठला. म्हणून करता महाराज तुकोबारायांनी कोणाला विचारलं, मज दावाव्या सुभटा, असं मारुतरायाला भक्ती क्षेत्रातली वाट विचारली.
आणि सहज आहे. मारुतीरायाची वाट म्हणजे दास्यत्वाची वाट, आणि तुकोबरायांच्या अंगी सुद्धा अशा दास्यत्व वृत्तीचा मोठा पुरस्कार करण्याची वृत्ती झाली. दास्यत्व वृत्ती अंगी बांधलेली आहे. म्हणून महाराजांनी भगवंताचं दास्यत्व अनेक ठिकाणी मागितले. जन्मजन्मांतरे तुझा चंकिला, करोनी विठ्ठला दास ठेवी, तुमची दाशीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज दास करी त्यांचा, संत दासांचा. पण काय पाहिजे? दासच होण्याची इच्छा. का? तर दास्यत्वामध्ये भक्तीमध्ये एवढा मोठा आनंद आहे की जो इतरामध्ये आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून करता तुकोबाराय भगवंताचा दास होण्याची इच्छा व्यक्त करतात. पण तुम्ही म्हणाल इथं दास होण्याची इच्छा व्यक्त केली नाही, हरीच्या दासाच्या घरी जन्म मागितलाय. हरीच्या दासाच्या घरी जन्म मागणं याच्यात अप्रत्यक्ष ते अंतर्भूत आहे की आपल्यालाही काय व्हायचंय? हरीचे दासच व्हायचंय. एका मागणीच्या अंतर्भूत अनेक मागण्या स्थित असतात. त्याच्यातलं हे उदाहरण आहे. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरे. बघा अजून एक मागणी आहे. हरीचे दासाच्या घरी जन्म मागितला एवढंच नाही, त्याचा अर्थ हरीचा दासच व्हायचा आहे. त्याचा अर्थ सगळ्यात पहिल्या मध्ये जन्म मिळायला पाहिजे. हे महत्वाचं गणित आहे. काय पाहिजे? जन्म पाहिजे. तुझ्या दासाच्या घरी पाहिजे म्हणजे तुझा दास होणं इच्छित आहे, म्हणजे सेवा घडणं इच्छित आहे. असं अंतर्भूत एकाच्या आत अशा पद्धतीनं मागण्या या अभंगामध्ये स्थित आहेत. म्हणजे मला जन्म पाहिजे, सुखे घेऊ जन्मांतरे, असं महाराजांनी इच्छा केली. काय करायचं जन्म घेऊन? या भूतलावरती येऊन महाराजांनी सांगितलं, या देहाची इच्छा फक्त आम्ही केली असं नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्यामे जन्मालो दास विठोबाचे झालो, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा नारायण नामे, होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गावो गीते. तुझं चिंतन करण्याकरता, तुझं भजन करण्याकरता, तुझी वारी करण्याकरता, अशा तुझ्या नामसंकीर्तनाकरता, तुझ्या नामघोषाकरता हा जन्म प्राप्त व्हावा. याच जन्मी घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे, किंवा बाहुल्ये मनुष्य देही, निज ज्ञान घातले पाहिजेने ज्ञाने देही, विदेही पावती मनुष्य देहाचे निज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिदला. आपण असं कुठं बघितलंय का? 4 गाढवं मिळून एका ठिकाणी भजन करतायत, 4 घोडे बसलेले आहेत, 4 कुत्री बसलेले आणि भजन सुरू आहे. असं होतं. त्याच्याकरता कोण पाहिजे? मनुष्य प्राणी पाहिजे. मनुष्य देहामध्ये असं सामर्थ्य आहे, भगवंताचं चिंतन करता येतं, भगवंताचं भजन करता येतं. व्यतिरिक्त कुठल्याही प्राण्याला कोणत्याही देहामध्ये असं भजनाची सोय नाही. म्हणून करता आम्हाला हा जन्म पाहिजे. पशुकाय पाप पुण्य. आणि असो पशुकाय पाप पुण्य हे जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती. त्यांच्या ठिकाणी काय पापाचं लक्षण ठाऊक आहे का? पुण्याचं लक्षण ठाऊक आहे का? हे करावं म्हणून पुण्य माहिती आहे का? ते करावं म्हणून पाप होतंय माहिती आहे? उत्तम काय आहे, मध्यम काय आहे, कनिष्ठ काय, भोग कोणता चांगला, याचा कशाचीही बुद्धीच्या त्यांच्या कौशल्यामध्ये ती गोष्ट येत नाही. म्हणून फक्त आणि फक्त मानव देहामध्ये अशी सोय आहे की भगवंताचं भजन करता येईल. देवे दिला देह भजना, तो या झाला फाटा बाधिकेचा. या भगवंताचं भजन करण्याकरता हा देह प्राप्त झालेला आहे आणि मग त्याच्याकरता झालेला आहे. म्हणून ते करता यावं त्याच्याकरता त्याच्या दासाच्या घरी जन्म पाहिजे. म्हणजे हे एकच लक्षात ठेवा, अंतर्भूत मागण्या अनेक असतात. वाक्य जरी एक दिसलं, प्रमाण जरी एक दिसलं, तरी त्याच्या मागं अनेक अशा पद्धतीचे विकल्प आहेत. म्हणून महाराजांनी सांगितलं, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे, म्हणशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तू मागा म्हणतोय म्हणून तुझ्या समोर मी उभा आहे. आता नको नको तरी किती वेळा म्हणायचं? मोठ्या माणसाला आपण नको 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 जास्त वेळा म्हणता येत नाही. आपण समजा पंक्तीमध्ये बसलो आणि पंक्तीमध्ये बसल्याचे पण आधी झाली नाही ना, हा म्हणजे मी पण बसणार आहे मग. आणि आपण म्हणतो आता काय वाढू नका बरं का, बस झाले आता, आता काय नको.
अहो एक घास एक तू थोडं अगदी असं म्हणल्यावर आपण बरं वाढ चल तुझी एकदा मनाची काय कर शांती कर असं म्हणतो. आपल्याला तो घास नको असतो खरं, पण तो काय करतो एखाद्या माणसाचा आग्रह बघून घ्या. आता तिथं देव उभे आहेत, देवाला किती वेळा नको म्हणतील महाराज. मग तुकोबारायांनी विचार केला, हा म्हणतोय ना मागा, असं मागायचं की ज्याच्यातून आपलं काही पुण्य कमी व्हायला नको, उलटच सेवाच घडावी याच्याच डोक्यावर ओझं होऊ द्या. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. सेवेच्या बलावरती देवाला ऋणिया करून ठेवण्याचं सामर्थ्य संतांच्या अंगी आहे. केला ऋणी नारायण असं सामर्थ्य या संतांच्या अंगी आहे. माझा पहा अनुभव विश्वदेव सत्यत्वे अशी अनुभूती संतांच्या जवळ आहे. म्हणून करत हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. त्याचं दुर्पद वाटतं केला ऋणी नारायण नो हे क्षण वेगळा. अशा पद्धतीची अनुभूती संतांच्याकडे येते. संतांच्याकडे तेवढं चातुर्य आहे. भगवंताच्या समोर उभं राहून काय मागितलं पाहिजे. मगाशी मी सांगता राहिलो की आपण मागितलं की पुण्य कमी होतं. मग ते कमी न होता कसं मागितलं पाहिजे, वाढीव पुण्य आपल्या पदरात पडावं असं सेवेचं दान मागितलं पाहिजे. आनंदाची फळे सेवा. आपण काहीतरी लाभ घेतो, त्या लाभाच्या बाबतीमध्ये आपल्याकडलं थोडं ते लाभ तिकडे द्यावा लागतो. बघा उद्या साधी गोष्ट घ्या, आपण दुकानामध्ये गेलो, दुकानामध्ये गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं आम्हाला 10 किलो गुळाची ढेप द्या, उद्या आमच्याकडे काय आहे महाप्रसाद आहे आणि त्या महाप्रसादामध्ये घालण्याकरता मी माझ्या वतीनं 10 किलो गुळ देणार आहे असं म्हणलं. दुकानदार असं ती देईल आणि घेऊन जावं असं सांगेल का? नाही. तो म्हणेल 10 किलो गुळाची ढेप मी तुम्हाला देतो, पण त्याची काहीतरी किंमत तुम्ही मला दिली पाहिजे. मग आपल्याकडे असणाऱ्या 10 किलो गुळाच्या ढेपे एवढी किंमत रक्कम आपण त्याच्याकडे द्यायची. आपली रक्कम तेवढी कमी झाली आणि तेवढ्या वाटणीचा गुळ आपल्याकडे आला का नाही, असा व्यवहार असतो. तिथून काहीतरी घेतल्याशिवाय मिळत नाही. पण संतांनी मात्र मागणी करताना एवढं चातुर्य वापरलं की प्राप्त झालेल्यातून पुन्हा लाभच, लाभातून पुन्हा लाभ, लाभातून पुन्हा. आता तुम्हाला साध्या उदाहरणात सांगू का, बँकेत गेल्याच्या नंतर एक प्रकार आहे बघा, चक्रवाढ व्याज आहे का नाही. चक्रवाढ व्याज आपण कर्ज काढलं, त्या कर्जाचं व्याज काही दिवसांनी ते व्याज सुद्धा कर्जाच्या रकमेत असतं आणि त्याचं पुन्हा काय होतं व्याज. व्याजाचं ह्याचं उलटही बघा, आपण बँकेत पैसे ठेवले त्याचं काय येतं व्याज. आलेलं व्याज मुदलात घालायचं, पुन्हा त्याचं काय घ्यायचं व्याज. व्याजाचं व्याज, व्याजाचं त्याला काय म्हणायचं चक्रवाढ. आलं का लक्षात? पैशाचं म्हणलं की लगे लक्षात येतं. तसं पुण्याच्या बाबतीमध्ये आहे, तसं भगवंताच्याकडून घेणाऱ्या लाभाच्या बाबतीमध्ये आहे. तुकाराम महाराजांनी भगवंताचा लाभ घेतलं देवाकडं नाही असं नाही, मागितलं नाही असं नाही, पण लाभानं लाभाचीच प्राप्ती व्हावी. लाभ घेण्याच्या नादामध्ये, गुळ घेण्याच्या नादात स्वतःच्या खिशातले 100 रुपये त्याला द्यायचे नाही. तुम्ही म्हणाला असं कसं सांगता महाराज, फक्त उदाहरण म्हणून ऐका. तसं जसं देतोय तसा व्यवहारात सारखं परमार्थामध्ये करायचं नाही. आपल्याकडलं काही कमी होऊ द्यायचं नाही. लाभानं लाभाचीच प्राप्ती व्हावी. तुकोबारांनी एका प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे, लाभे लाभ दुणावला, लाभे लाभे लाभ दुणावला, लाभे लाभ दुणावला, जीव झाला दर्शने, जीव झाला दर्शने, जीव लाभे लाभ दुणावला, लाभे लाभ दुणावला, लाभे लाभ दुणावला, लाभे लाभ दुणावला, जीव झाला दर्शने, जीव झाला दर्शने, जीव झाला दर्शने, जीव झाला दर्शने. मला घेऊन उडी मारला असं. लाभे लाभ दुणावला, जीव झाला दर्शने,
लाभानं लाभच द्विगुणित प्राप्त झाला असं ही मागणी आहे. म्हणून करता महाराज म्हणतात बाबा आम्हाला तू म्हणतोय म्हणून आम्ही असं मागितलं. अजून काय पाहिजे? महाराजांनी अजून सांगितलं आमच्या मनामध्ये संतांच्या समोर नतमस्तक होण्याचा भाव निर्माण होऊ द्या. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आमच्या मनाला लाज वाटण्याची शक्यता आहे. तसं मन चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम असं मन आहे. त्याच्याकरता होई बळकट माझ्या मनातुरे हित. संतांना का शरण जावं असं वाटतंय? तर तुझ्या प्राप्तव्याकरता तुझं व्हावा आहे देव. तरी हा सुलभ उपाय संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगणाला जाणं, संतांना शरण जाणं हे भगवत प्राप्तीच्या अनेक मार्गापैकी एक मार्ग आहे. ते आता प्रमाण बघितलं आपण. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावं हे देव तरी हा सुलभ उपाय. त्याच अभंगामध्ये आता ते प्रमाण आहे. वेचिते वचन जेने मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण. कशा करता करायचं? संतांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, त्यांना शरण जायचं. तर तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणतात तुझ्या प्राप्तव्याकरता तेच गरजेचं आहे. म्हणून आम्हाला संतांच्या चरणावरती नतमस्तक होता यावं. संतांच्या चरणावरती नतमस्तक होण्याचं फलित आहे तुका आला लोटांगणी भक्ती भाग्य झाले धनी. तिथे भक्तीची भाग्याची विपुलत्वानं प्राप्ती होते म्हणजे धनी होते. म्हणून करता त्या संतांना शरण जाता यावं. येतो नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आणखी आमच्या अंगामध्ये शक्ती दे. तुका म्हणे अंगी शक्ती दे इनाचे रंगी. आमच्या अंगामध्ये ताकद कशा करता? पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीत ढकलाढकली करून पुढे जायला. कशाला शक्ती पाहिजे तुला बाबा? शक्ती याच्या करता पाहिजे की तुझं भजन करता यावं, तुझी पायीवारी करता यावी, तुझी सेवा करता यावी याच्या करता. कारण कथेची सामुग्री देह अवसानावर. महाराजांनी सांगितलं जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय नको नको. महाराज म्हणतात हे सिद्ध आहे. हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, दात चांगले आहेत, कान चांगले आहेत, शरीर सक्षम आहे, इंद्रिय सक्षम आहेत. तोपर्यंत भगवंताची सेवा करता आली पाहिजे, घडली पाहिजे, तेव्हाच करता येते. लोकांचा असा भ्रम आहे की रिटायर झाल्यावर माळ घालायची. हा लोकांचा काय आहे भ्रम. माळ ही पोरं उभारलीत का त्या वयात घालायची असते. ही पोरं आहेत का त्या वयात माळ घालायची असते. आता हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्ही परंपरेची तिथं अधिष्ठित असणारी मंडळी आहे, अनुयायी मंडळी आहे. नाही तर लोकांचा असा भ्रम असतो बाबा मी रिटायर झाल्यावर वारी करतो. रिटायर झाल्यावर वारी होत नाही. शासनानं तुला सांगितलं तू आमच्या कामाचा नाही, त्यावेळेला तू देवाच्या कामाचा राहत नाही. सिद्ध होत नाही, परमार्थ घडत नाही, पायानं तीर्थयात्रा घडत नाही. म्हणून करता ते सिद्ध आहे तोवर करावं. त्याच्याकरता आम्हाला काय द्या? शक्ती. तुका म्हणे अंगी शक्ती देनाचे रंगी म्हणसी काही मागा याची देगा पांडुरंगा विठोबार. विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये नले कवरदार श्री ज्ञानदेव गोपार कुमारी गोपार कुमारी जय गोपार कुमारी गोपार कुमारी जय गोपार कुमारी गोपार कुमारी जय गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार बोला मंडली नवरदार श्री ज्ञानदेव गोपार कुमारी गोपार कुमारी जय गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार या हरिदासाची घरी
हरिदासाची ये घरी आया हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी आमच्या मालिकेत उल्लेख आहे साजरे केला आम्ही हरिदासा घरी आया हरिदासाची घरी घरी या हरिदासाची घरी हरिदासाची घरी या हरिदासाची घरी माझा उपजवी जन्मांतरी माझा उपजवी जन्मांतरी मनती काही मागा 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 मनसी काही मागा म्हणते काही मागा मागा म्हणते काही मागा म्हणते काही मागा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हे देगा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हे देगा पांडुरंगा हे Ah!
हे दीनया पांडुरंगा पडसी काही मागा पडसी काही मागा पडसी काही मागा पडसी काही मागा हला हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काय मागा हे चिदेगा पांडुरंगा श्रीमन महाराज. महाराजांनी भगवंताच्या समोर मागणी केलेली आहे. आता ज्याच्या समोर मागणी केली कुठं करायची असते? जिथं मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे तिथं मागणी करायला हरकत नाही. आपण सांगतो एखाद्याला आम्हाला अमुक अमुक वस्तू पाहिजे बरं काय. पूर्वीच्या काळामध्ये इतरत्र दिल्या जाणाऱ्या वर्गण्या रोख स्वरूपात होत नव्हत्या, धनधान्य स्वरूपामध्ये व्हायच्या. आपल्या मंगळवेढा, बार्शी, लातूर, बुलढाणा इथपर्यंत सगळं गेलं की वर्गणी ज्वारीची, मक्याची. वर्गणी करताना कशाची करायची? ज्वारीची करायची. आता ते वर्गणीचा प्रकार जर तुमच्या इकडे येऊन केला ज्वारीची वर्गणी, त्यामुळे आम्हीच विकत आणतोय. आम्ही ऊस घालवतोय आणि काय करतोय, ज्वारी मात्र आम्ही विकत आणून, गहू आम्ही विकत आणू. असा भाग बरोबर आहे की नाही? तुमच्या इकडं ज्वारीची वर्गणी करून चालेल का? नाही. तुमच्याकडे सांगावं लागेल महाप्रसादाकरता तुमच्या शेअरची साखरची वर्गणी करा. ज्या त्या भागातला प्रकार असतो. तसं जिथं जी मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे तिथं ती मागणी करण्याचा हा व्यवहार नियम जसा आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा भगवंताच्या समोर मागणी करताना ती पूर्ण होईल का? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, भगवंत परमात्मा मोठा दानशूर आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एक दानशूर दाता. तो दानशूर आहे आणि मोठा दानशूर असल्याच्या कारणानं त्याच्या समोर केलेली मागणी पूर्ण होते. पण कुणी केलेली मागणी? त्याच्या असणाऱ्या भगवत भक्त म्हणजे भगवत भक्तांनी केलेली मागणी तो पूर्ण करतो. तुकोबारायांचं प्रमाण आपल्या सर्वांना ठाऊक आहे. चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी पुरविता होसे मनोरथ. म्हणून आम्हाला देवाचं काय व्हायचं आहे? दास. दासांची इच्छा पूर्ती करणारा तो परमात्मा आहे. चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी पुरविता होशी मनोरथ. नवे नवे मागण्याची गरजच नाही, नाही का? बघा आपण पंक्तीमध्ये बसलो की सगळीच लोक मागून घेतात असा होत. आपण आता कीर्तन झाल्यानंतर अनुभव घ्या. पंक्तीला बसलो, पंक्तीला बसल्याच्या नंतर आपल्यासारखा रोज नवीन गावाला जाऊन निर्डवलेला मनुष्य आपल्याला जर भात पाहिजे आहे तर मी काय सांगेल, हे भात इकडं आणा. का तर तुमचा भात यायची वाट बघा. ते मी रोज त्यातच आहे, कुठं वाट बघू रोज रोज. आपल्याला अशी सवय झालेली असते, बरोबर आहे का नाही? भात पहिला इकडे घेऊन असा आपण म्हणू, पण आपल्या सोबत बसलेला मनुष्य असा असतो तो कधीतरीच पंक्तीत बसतो. सार्वजनिक स्वरूपामध्ये जेवण्याचा योग त्याला कधीतरी येतो. त्यालाही भात घ्यायचा आहे, पण तो असं मागेल का? कारण त्याला त्याची काही नाही, सवय नाही. तो मागणार नाही. मागणार नाही याचा अर्थ त्याला नको असा आहे का? तो काय करणार आहे, ज्या वेळेला भाताची वाढ आपल्या जवळ येईल त्यावेळेला सांगणार थोडा वाढा. मी आता असं मोठ्याने मागणार म्हणजे सांगायचं मला एवढंच आहे, मागत नाहीत याचा अर्थ नको आहे असा होत नाही. हे देवाला ठाऊक नाही का? अहो हे देवाला माहिती आहे. म्हणून भक्तांनी मागावंच अशी देव इच्छा करत नाही. भक्तांनी न मागता सुद्धा देवाला माहिती आहे की त्यांना काय हवं आहे का, असा भक्तांच्या मनाचा चित्ताचा ठाव देव घेतात. आणि त्या चित्तामध्ये असलेल्या इच्छेची, मनामध्ये असलेल्या इच्छेची त्याला नाव आहे मनोरथ. मनोरथाची पूर्ती
देव करतात. नाही, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतेल्या रोकडे मनोरथ. मनोरथा मनामध्ये जरी इच्छा धारण केली भक्तांनी तरी तो पूर्ण करणारा आहे. नव्हे तुकोबरायांना अशी अनुभूती आलेली आहे, देवासमोर जे काही मागितलं ते मिळालं. आपण काय करतो, जगासमोर आपण मागितलं आणि ती गोष्ट मिळाली कोणाला सांगत नाही, आणि मागितलं एखाद्याला आणि ते दिलं नाही तर हलगी लावून सांगायचं, डन 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 मला दिलं नाही बरोबर. आम्ही सप्ताह केला, सप्त्याला त्याला सांगितलं बाबा एक नाश्त्याची पंगत घे, नाही म्हणला, जाऊ दे नाही म्हणून देते नाही. आणि जर त्यानं दिली तर काही सांगायचं प्रश्न येत. असा प्रकार आहे. आपल्याला प्राप्तव्य झालेल्यापेक्षा न झालेल्या प्राप्तव्याचा आपण काय करतो, उहापोह करतो. त्याच्यापेक्षा तुकाराम महाराजांचं असं आहे, देवाला मागितलं तरी आपल्याला सांगितले, ठाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी. काय पाहिजे, मज भीक काय देवा, प्रेम वाहतुके पाठवा. मला काय द्या, प्रेम द्या. कोण म्हणतंय, तुकाराम महाराज. कोणाला, देवाला. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा मला देवाने प्रेमाची इच्छा जी होती, देवाकडून प्रेम सुख मिळावं, प्रेम मिळावं, ती इच्छा पुरवली. आई केली मात पुरविले मनोरथ, प्रेम वाढविले देवा, बरवी घेऊन या सेवा. प्रेम वाढविले देवा, 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 प्रेम वाढविले देवा. बरवी घेऊन सेवा, बरवी घेऊन सेवा, बरवी घेऊन बरवी घेऊन सेवा. प्रेम वाढविले देवा, 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 प्रेम वाढविले देवा. प्रेम वाढविले देवा, प्रेम वाढविले देवा, प्रेम वाढविले देवा, वाढविले देवा, प्रेम वाढविले देवा, प्रेम वाढविले देवा, प्रेम वाढविले देवा, प्रेम वाढविले देवा. बरवी घेऊन सेवा, बरवी घेऊन सेवा, बरवी घेऊन देवा, बरवी घेऊन देवा, बरवी घेऊन बरवी घेऊन प्रेम वाढविले देवा, 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 प्रेम
प्रेम वाढविले देवा बरवी घेऊन या सेवा. म्हणून अशा पद्धतीनं महाराजांनी भगवंताच्या समोर अनेक विध मागण्या केल्या. त्याच्यामध्ये या मागणीमध्ये भगवंताच्या समोर मागणी करताना महाराजांनी अंतर्भूत मागण्यांचा विकल्प त्याच्यामध्ये निर्माण केला. हरीच्या दासाच्या घरी जन्म द्या असं मागणी केली. याचा अर्थ सगळ्यात महत्वाची गोष्ट जन्म पाहिजे, तुझ्या दासाच्या घरी पाहिजे. त्याच्या अंतर्भूत दासाच्या घरी याचा अर्थ आम्हालाही दासच व्हायचा आहे. दास व्हायचा याचा अर्थ आमच्या हातून सेवाच घडायला पाहिजे. सेवाच घडलं पाहिजे याचा अर्थ आमचा तू ऋणीच झाला पाहिजे. ऋणी झाला पाहिजे याचा अर्थ आम्ही म्हणाल ते तू दिलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत देवाला काय करायचंय, अंतर्भूत मागण्या अशा त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत की देव त्याच्यामध्ये ऋणातून मुक्त होत नाही, उलट ऋणातच अडकत जाईल. एकच दृष्टांत याच्यासाठी मी देतो. बऱ्याच वेळेला दादांच्याकडून तुम्ही ऐकलं असेल, एक जन्म अंध मनुष्य होता. जन्म अंध, जन्मापासून ज्याला दृष्टी नाही. आणि जन्मापासून दृष्टी नाही, देवाने सांगितलं काय पाहिजे घ्या, त्याला काय पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर मला सांगा त्यानं काय मागायला पाहिजे. आपल्या सामान्य बुद्धीने विचार करून आपण सांगायचं. काय म्हणायचं, ज्या माणसाला दिसत नाही त्यांना देव म्हणतोय काय पाहिजे, तर काय मागेल तो, डोळे मागेल, दृष्टी मागेल का नाही. पण तो सामान्य बुद्धीचा नव्हता, अतिशय चतुर बुद्धीचा. दादा नेहमी सांगायचे आंधळी माणसं, बहिरी माणसं अतिशय चतुर असतात. अत्यंतिक चतुरीपणा त्यांच्या ठिकाणी सामान्यापेक्षा जास्त असतो. त्यानं भगवंताच्या समोर मागणी केली. सांगितलं माझ्या नातवाच्या डोक्यावरती छत्र धरलेलं पाहिजे आणि ते मी या माझ्या डोळ्यांनी बघितलेलं मला बघायचं आहे. आता ह्याच्यात एकच वाक्य आहे असं तुम्हाला वाटेल, पण एक वाक्य नाहीये, त्याच्यात किती मागणी आहेत आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मोजा. एक तर ह्याला ते पाहायचं आहे, याचा अर्थ ह्याला सगळ्यात पहिला काय पाहिजे, डोळे पाहिजे, दृष्टी पाहिजे. दृष्टी पाहिजे. आता जन्मांध असल्या कारणानं ह्याचं काय झालेलं नाही, विवाह झालेला, तो पहिल्यांदा काय झाला पाहिजे, झाला. एवढ्यावर भागेल का, त्याला काय झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. एवढ्यावर थांबते का, त्याचा पुन्हा काय झाला पाहिजे, विवाह झाला. तेवढ्यावर थांबते का, त्याला पुन्हा काय झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. थांबते का, मोजा, मी हात मोजतोय, 5 संपले. त्या मुलाला डोक्यावर छत्र धरलं पाहिजे, हो ना, म्हणजे नातूवर. आता त्या नातूच्या डोक्यावर छत्र कसं काय धरतील, छत्र कुणाच्या डोक्यावर धरायचं असतं, राजाच्या डोक्यावर. बघा तुम्ही, देवाची पालखी वगैरे निघाली की पालखीवर काय धरायचं असतं, छत्र. देव राजे आहे. आपण तुम्ही ज्ञानोबा तुकोबऱ्याबरोबर पालखी सोहळ्यामध्ये चाललेला असतं, शक्यतो जास्त करून ज्ञानोबऱ्याची पालखी तंबूतनं बाहेर आली की काय असतं, छत्र. रथातून बाहेर आली की पाय असतं, छत्र. ज्ञानोबा राजे आहेत, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत, ज्ञानियांचे राजे, म्हणून छत्र पाहिजे. म्हणजे हा नातूच्या डोक्यावर छत्र पाहिजे, याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, नातू काय पाहिजे, राजा. किती व्हायला तुम्ही मोजता का, मी सोडले 7. नातू काय पाहिजे. आता मला सांगा, नातू कसं काय राजा होईल. नातूला राजा होण्याकरता नातूचा बाप काय पाहिजे, राजा. बरोबर आहे का. राज्यपदाचा नियम कसा असतो, राजेशाही घराणे असतात का, त्यांच्यात राजेशाही घराणे चालत. मग नातूचा बाप राजा पाहिजे, हे ठरलं. आता मला सांगा, नातूचा बाप मध्येच कसं राजा होईल. जसं नातूला मध्येच राजा होत नाही त्याच्या वडिला राजा असल्याशिवाय, तसं त्याच्या वडिलाला कसं राजा होता येईल, त्याचा वडील राजा असल्याशिवाय. म्हणजे कोण, हा स्वतः राजा पाहिजे. बरोबर आहे का. नातू राजा पाहिजे, याच्याकरता नातूचा बाप म्हणजे याचा मुलगा राजा पाहिजे. याचा मुलगा राजा कसा मध्येच होईल, त्याच्याकरता त्याचा बाप म्हणजे हा स्वतः राजा पाहिजे. आता तुम्ही म्हणाल तो नियम ह्याला लागू होत नाही का, हा मध्येच कसा राजा होईल. हा मध्ये राजा होऊ शकतो, कारण द्यायला देव उभा आहे. दृष्टांत मूळ कुठं सोडू नका, देव द्यायला उभा आहे म्हणल्यावर ह्याला राजा होता. आता कीर्तन संपल्यानंतर जीवस्तूर मोजा. विठ्ठल म्हणजे
याचा अर्थ असा आहे, वर वाक्य आहे, मला माझ्या नातवाच्या डोक्यावरती छत्र दडलेलं या डोळ्यांनी पाहायचं आहे, मागणी संपली नाही, एक मागणी राहिली, एवढा प्रकार होईपर्यंत ह्याला जगलं पाहिजे. याला तेवढं काय पाहिजे? आयुष्य पाहिजे. कारण अल्प आयुष्य मानव, म्हणून देवाला सांगितलं मला बघायचं, म्हणजे याला आयुष्य सुद्धा पाहिजे. एवढ्या मागण्या एका वाक्यात त्यानं देवासमोर सांगितल्या. तसं याही अभंगामध्ये जन्म पाहिजे, तुझ्या दासाच्या घरी पाहिजे, म्हणजे आम्हाला दास होता येते, म्हणजे आम्हाला सेवा करता येते, म्हणजे तू आमचा ऋणी होतो, म्हणजे तू आम्ही म्हणून ते ऐकतो, म्हणजे आम्हाला पुन्हा आम्ही काय मागू? सेवा मागू. सेवेपासून आम्हाला वंचित राहायचं नाही, याच्याकरता आम्हाला हे करायचं नाही. एवढा मोठा सेवेचा भाव तुकोबरायांच्या मनामध्ये आहे. म्हणून करता अशा अंतर्भूत ज्या मागण्या आहेत, आता मी सांगितलेल्या दृष्टांतामध्ये व्यावहारिक हित असणाऱ्या मागण्या आहेत, आणि या प्रस्तुत अभंगामध्ये परमार्थिक हित होणाऱ्या मागण्या आहेत. हा तेवढाच त्याच्या दृष्टांतात आणि याच्यात फरक आहे. म्हणून करता महाराजांनी या भगवंताच्या समोर सेवेने सेवा प्राप्त व्हावी अशा पद्धतीची मागणी केली. म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगण गेलं पाहिजे, त्यानं देवाची प्राप्ती होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अशा पद्धतीनं देवाचं प्राप्तव्य संतांच्या दर्शनानं होतं. मगाशी असून पाहलो की संतांच्या दर्शनानं आपण पापमुक्त होतो, संतांच्या दर्शनानं आपण पुण्ययुक्त होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची, एवढंच होते असं नाही. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, अशी अवस्था होते. नवे तुकोबराय सांगतात, मनाला समाधान ही संतांच्या दर्शनानं प्राप्त होतं. झाले समाधान पायी वेसावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. एवढंच नाही तर आम्ही पापमुक्त होतो. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. इथंही म्हणले झाली पापा तापा तुटी, तिथंही म्हणले, इथंही म्हणले. नेगे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी. म्हणून अशी अवस्था संतांच्या दर्शनामुळे प्राप्त होते. आणि मग ज्या वेळेला अशा संतांचं दर्शन होतं, तुकोबराय सांगतात, तो आमच्यासाठी दिवस कसा आहे? धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, धन्य आजे देन, धन्य आजे देन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, धन्याजी दीन, 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 धन्याजी दीन. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तू, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी,
आणि म्हणून अशा पद्धतीनं महाराज सांगतात या संतांच्या दर्शनाचं फल आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये भजन कीर्तन आदीच्या सांगतेला संतांचं दर्शन या हेतून संतांचा जप असतो. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी, कारण या शरीरामध्ये सामर्थ्य असावं, भगवत चिंतन करण्याकरता सामर्थ्य असावं. एकच तुम्हाला सांगतो, जगद्गुरु तुकोबरा यांचा ज्या वेळेला निर्याण महानिर्याण सदेह वैकुंठ गमन झालं त्यावेळेला त्याची अनेक कारण आहेत. त्याच्यापैकी एक कारण असं आहे की महाराजांच्या कानावरचे केस काय झाले, पांढरे झाले, पिकले. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. महाराजांनी जाणलं आता जरा म्हणजे म्हातारपण आपल्या जवळ येतंय आणि मग म्हातारपणानं आपला अंगीकार केल्यानंतर भजन करता येणार नाही, पायीवारी करता येणार नाही, जागर करता येणार नाही. मग काही आपलं खरं सेवेपासून आपण दूर झालो तर आपलं काही खरं होत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं जर असं होत असेल त्याच्यापेक्षा आम्ही सरळ सरळ आत्ता आहे असा देवा आम्हाला न्यायला या. आणि त्याच्यामध्ये भरपूर कारण आहेत. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या पोटी अवतीर्ण होणार आहेत. नारायण महाराज हे ज्ञानोबरायांचा अवतार असं चरित्रात वर्णन आहे. अवताराला ज्ञानिया जिजाई पोटी असं प्रमाण एक आहे त्या यादीमध्ये. असो त्याच्या अशा अनेक कारणापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे की बाबा जरा कर्णमुळी सांगू आली गोष्ट. म्हणून करता महाराजांनी सांगितलं आम्हाला अंगामध्ये काय पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. आमचे हांडे महाराज सांगायचे पंढरपूरचे, तुम्हाला माहित आहे. हांडे महाराज म्हणायचे जवळ इंद्रिय सक्षम आहे, डोळ्याने चांगलं दिसतंय, कानाने चांगलं ऐकू येतंय, दात चांगले आहेत, तोवर हे भजनाकडे येत नाही, तिकडे काळू बाळूकडे जाते. असं ते म्हणायचे बरं का. शिजवून सुद्धा खात नाहीत कडू असं ते म्हणायचे, मी नाही म्हणत. आणि जेव्हा आता दात पडलेले आहेत तेव्हा येतात आमच्याकडे साबुदाणा खायला. देव काय एवढा येडा नाही असं ते म्हणायचे. मी त्यांचं आहे असं वाक्य सांगितलं. आणि म्हणून करता त्या शरीरामध्ये सक्षमता पाहिजे, ते भगवत चिंतन करण्याकरता पाहिजे. म्हणून करता तुझे रंगी नातो ठाता असं भगवत रंगामध्ये चिंतन करण्याकरता, तुझ्या पायी लोळण घेण्याकरता वगैरे वगैरे जे साधना करायचे त्याला हे शरीर सक्षम, इंद्रिय सक्षम पाहिजे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी इंद्रियाला विनंती केली, सकळा इंद्रिया हे माझी विनंती, नका हो परती पांडुरंगी, पांडुरंगापासून बाजूला जाऊ नका, परत माघारी होऊ नका, असं इंद्रियाला वर्णन केलं. असो म्हणून अशा प्रकारानं सर्व इंद्रियानं भगवत चिंतन घडावं. सर्व इंद्रियाचा विषय काय झाला पाहिजे, हरी झाला पाहिजे. विषय तो त्यांचा नाही, विषय तो हरी असं त्याचं शेवटचं उत्तर. सकळांचा हरी, सकळांचा म्हणजे सकळ इंद्रियाचा विषय काय झाला पाहिजे, हरी झाला पाहिजे. अशी अवस्था भगवत भक्ताची असते. विषय तो त्यांचा झाला नारायण, अशी अवस्था भगवत चिंतकाची असते. म्हणून करता त्या शरीरामध्ये सामर्थ्य पाहिजे. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी, म्हणशी काही मागा तिची देगा पांडुरंग ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे
तुका म्हणे अंगी 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 शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा मनसी काही मागा मनस काही मागा मनस काही मागा तुका म्हणे अंगी 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 शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंग नाचे रंग नाचे रंग जगदी दे नाचे नाचे शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी नाचे रंगी नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी नाचे रंगी नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी
शक्ती देई नाते रंगी शक्ती देई नाते रंगी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा तुका म्हणे अंगी कमीच आहे. मनसी काही मागा 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 याची देगा पांडुरंगा 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 मनसी काही मागा 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 हेची देगा पांडुरंगा. म्हणून वैकुंठवासी दादांच्या 7व्या पुण्यस्मरणाचा हा सप्ताह आहे. त्यांना जाऊन माघ शुद्ध एकादशीला काय झाले 7 वर्ष पूर्ण झाले. असे काही तुरळक मंडळी आहेत जी मंडळी पंढरी क्षेत्रामध्ये अशा पर्व काळावरती आपला देह ठेवतात. त्याच्याबद्दल सांगायचं काय विशेष सांगायचं, तुम्हाला सर्व ज्ञातच आहे. जिथं ज्ञात नाही, माहिती नाही, तिथं विशेष स्वरूपानं ते सांगावं लागतं. त्याच्याबद्दल एक बोलायचं झालं तर एकच प्रमाण आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता ऐसे कोणी होणे नाही. अशा पद्धतीनं त्यांच्यासारखी अनुभूती आपल्याला आता काही मिळेल असं सांगता येत नाही. आळंदीमध्ये तुम्ही शिकलेल्या आळंदीत तुम्ही त्यावेळेला होता का नाही माहिती. विद्यार्थी मंडळी 4थ्या वर्षाचे कार्तिकीत अष्टमीचं कीर्तन सुरू झालं की बाहेर बसायचे वही घेऊन पेन घेऊन. मी विचारलं काय, ते म्हणले असं आहे आजरेकर फडावरचं चिंतन ऐकलं की असं आहे, भागवतातलं प्रमाण, नामदेवरायाचं प्रमाण, नाथरायाचं प्रमाण, माऊलीचं प्रमाण, तुकोबराचं प्रमाण, सर्व अनुभूती एकत्रित स्वरूपानं तिथं प्राप्त होते. त्यांच्या वाणीमध्ये असं सामर्थ्य होतं की सर्वंकष विचार त्यांच्या ठिकाणी यायचा. आपण कधीतरी तसं जुळवायचा प्रयत्न करतो, त्याला आधी सगळं बसवावं लागतं, टिपण काढावं लागतं आणि मग होतंय. ते सहज आपल्याकडं होतं नाही. काय तर सांगावं तेवढ्या गोष्टी थोड्या. स्वरावरती मोठं प्राबल्य त्यांचं असायचं. अगदी समोरचे दात काढल्यानंतर सुद्धा ते दातात खोटे दात बसवले तरी सुद्धा स्वराचा काही लवलेश इतरत्र इकडे तिकडे जात नसत. अशा पद्धतीचं स्वरावरती प्राबल्य, वक्तृत्व शैलीमध्ये प्राबल्य, अशा गोष्टी आता काही विशेषत्वानं इकडे तिकडे पाहायला मिळत नाही. त्या वाचेमध्ये जसा गोडवा आहे तशा पद्धतीचा गोडवा आपल्याला आता फक्त त्या रेकॉर्डेड मध्ये ऐकायला येते. तुम्ही एक रेकॉर्ड केलेलं कॅसेट आहे त्याच्यात आहे. अशा अनेक प्रकारानं आता ऐसे कोणी नाही. म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणावरती अर्पण करायची आणि सेवेला विराम द्यायचा. तुमच्याकडे आरती तुकाराम म्हणत नाहीत पण प्रपंच रचना म्हणते, म्हणायचे ना. प्रपंच रचना काय आहे, गोंधळ आहे लोकांचा. भास्कर देवकरांची भांडणं नेमके लावले कोणी मला काही कळत नाही. काय काय गंमत आहे माहिती का तुम्हाला सांगतो.
पंढरपुरात त्यांचा वाडा आमचं घर जवळ आहे, नाही एकदम जवळ आहे. आमचं बसणं उठणं त्यांच्या घरी असतं, ते आमच्या घरी असतात. मग खाली तुम्ही नेमकं भांडताय कशासाठी मला काही गमकच कळलं नाही. बरं, आमच्याकडे आरती तुकारामाच म्हणायला पाहिजे असं आम्ही कधीच म्हणत नाही. आमच्याकडे एवढंच आहे की आरती झाली पाहिजे. मग प्रपंच रचना म्हणा नाही तर आरती तुकाराम. आरती कोणाची होते? तुकोबाराची. मग निळोबरायने केलेली म्हणली तरी चालते आणि रामेश्वर शास्त्रीने केलेली म्हणली तरी चालते. फक्त दोन्हीपैकी एक झाली म्हणजे झालं. आणि उलट सांगू का त्याच्या पुढचं, विशेष स्वरूपात आमच्यात ज्या वेळेला काही उत्सव असतो त्यावेळेला गाथा भजन जर असलं तर गाथा भजनाची प्रपंच रचनाच आरती असते. विशेष कोणाची पुण्यतिथी असली प्रपंच रचनाच आरती असते. फडावर 3 दिवस दशमी एकादशी द्वादशी कीर्तन होतात, पण एकादशीच्या कीर्तनानंतर प्रपंच रचनाच असते. असं आहे. मग दोन्ही का म्हणतात तर दोन्हीचं उजळणी व्हावी म्हणून म्हणलेत असतील काय असतील. पण प्रपंच रचना आमच्याकडे चालत नाही असा काही भाग नाही. ते पहिल्यांदा लक्षात घ्या. मी जाईल तिथं जिथं वास्कर महाराजांच्या फडावरची लोक दिसतील का तिथंही काही मंडळी आहेत, नाही असं नाही, म्हणून करता सांगितलं. काही त्यात एवढं विशेष गोंधळ नाही. त्यांचा बांध आमचा बांध काय रेटलेला नाही कुठं. काही संबंधच नाही. त्यांची शेती नदीच्या पलीकडं, आमची शेती नदीच्या इकडं, काही संबंध आहे का जवळ असायचा? हा ही नाही, काही भांडणं नाही तर काही नाही. कोणतरी मधल्यानं घोळ घातला एवढं लक्षात. आम्ही नव्हतो. तुम्ही नाही हो. तुम्ही नाही, तुम्ही मधले नाही. तुम्ही एक अजून स्वतंत्र मध्ये तसं काय मधले म्हणजे कोणीतरी असे पंढरीतले हो, असं आहे. तर अशा पद्धतीमध्ये गोंधळ आहे. कसं आहे, त्यांच्याकडे सुंदरते ध्यान अभंग म्हणतात, आमच्याकडे रूप. आता त्यात गमक सांगतो. आजरेकर, दोंडपण दादा, गंगू काका शिरवळकर, नामदास या 4 ठिकाणी विनेकरी सुद्धा रूप पाहताच म्हणतो आणि कीर्तनकार सुद्धा रूप पाहता म्हणतो. वास्करांकडे विनेकरी सुद्धा सुंदर ध्यान म्हणतो आणि कीर्तनकार सुद्धा सुंदर ध्यान म्हणतो. आमच्याकडे विनेकरी सुंदर ध्यान आणि कीर्तनकार रूप पाहता, दोन्ही धरले आम्ही. त्यामुळे तुम्ही दोघांनी बी आम्हाला सोडणार. तुम्हाला काय कुठे बाजूला जात नाही, सगळंच धरले आम्ही काय सोडणार. आणि गाथा भजनात आमच्याकडे सुंदर ध्यान असतं. म्हणजे जाऊ विना हातात आहे विनय करायचं त्यावेळेला ते सुंदर ध्यान असतं आणि मग कीर्तनकार रूप पाहता म्हणायचं. मग दोन्हीचा आढावा होतो, नाही असं नाही. असो अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. झालेली सेवा त्यांच्या चरणावरती अर्पण करू दादांच्या आणि सेवेला विराम देऊ. एवढंच आपण मागू, त्यांच्यासारखी सेवेची निष्ठा आपल्या अंगी यावी एवढंच मागणं आज भगवंताच्या समोर करायचं आणि झालेली सेवा त्यांच्या चरणावरती विलीन करायची. विठ्ठल जय जय.